तर हैदराबादमध्ये नुकतीच एक खूप मोठी जागतिक परिषद झाली. कल्पना करा, 30 पेक्षा जास्त देश एकत्र आले होते. आणि ही काही साधीसुधी बैठक नव्हती बरं का. हे शांततेच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल होतं. मग ही परिषद नेमकी होती तरी काय, आणि खरंच याचा आपल्या जगावर काय परिणाम होऊ शकतो? चला जरा खोलात जाऊन पाहूया. बघा, जिथे प्राचीन ज्ञान आधुनिक शांतता प्रस्थापनेला भेटते. खरंच ह्या एका वाक्यात ह्या परिषदेचं सगळं सार दडलंय. आपण पाहतोय आज जगभरात रोज नवनवीन संघर्ष उभे राहत आहेत. मग अशावेळी हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आपल्याला खरंच शांततेचा मार्ग दाखवू शकतं का? ह्याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न ह्या परिषदेमध्ये झाला. ओके, तर मग पहिला प्रश्न. शांततेसाठी ही जी जागतिक शिखर परिषद झाली, त्यात हैदराबादमध्ये नेमकं घडलं तरी काय? म्हणजे कोण कोण आलं होतं, काय झालं, सगळं काही. चला पाहूया. बघा, 30 पेक्षा जास्त देश, ही संख्याच किती मोठी आहे नाही का? या एका आकड्यावरूनच आपल्याला या परिषदेचं जागतिक महत्त्व लक्षात येतं. जगभरातून इतके लोक फक्त आणि फक्त शांततेच्या शोधात एकत्र आले होते. तर ही होती 2026 साठीची जागतिक बौद्ध शांतता परिषद. आयोजन होतं हैदराबादमध्ये, आणि सहभागी कोण होतं? तर जगभरातून आलेले प्रतिनिधी, बौद्ध भिक्खू आणि अनेक मोठे विद्वान. या सगळ्यांनी मिळून एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. तो विषय होता की आजच्या जगात शांतता, सलोखा आणि एक चांगलं नैतिक नेतृत्व यासाठी बौद्ध धर्माची नेमकी काय भूमिका असू शकते. ठीक आहे, परिषद झाली, लोक जमले, पण या सगळ्यामागे नक्की उद्देश काय होता? म्हणजे या परिषदेची उद्दिष्टे काय होती? चला ते समजून घेऊया. मुख्यतः 3 मोठी उद्दिष्टे होती. पहिलं म्हणजे जगात जे काही संघर्ष चालू आहेत ते चर्चेतून कसे सोडवता येतील याला प्रोत्साहन देणं, त्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करणं. दुसरं उद्दिष्ट होतं तेलंगणाला बौद्ध वारशाच्या मुत्सद्देगिरीचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून जगासमोर आणणं. आणि तिसरं अर्थातच भारत आणि श्रीलंका यांसारख्या देशांमधले जे जुने सांस्कृतिक संबंध आहेत ते आणखी मजबूत करणं. आणि ह्या सगळ्या उद्दिष्टांच्या मुळाशी काय होतं? तर गौतम बुद्धांची शिकवण, करुणा, प्रज्ञा म्हणजे विजडम किंवा शहाणपण, आणि अहिंसा, ह्याच 3 मुख्य तत्वांवर आधारित संपूर्ण चर्चा या परिषदेमध्ये झाली. म्हणायला गेलं तर हेच या परिषदेचं खरं हार्ट होतं. आता एक स्वाभाविक प्रश्न येतो की ही परिषद हैदराबादमध्येच का, दुसरीकडे का नाही? तर ह्या निवडीमागे एक खूप मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. या प्रदेशाचा बौद्ध धर्माशी एक खूप खोलवरचा जुना संबंध आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आचार्य नागार्जुन. ते एक महान बौद्ध तत्वज्ञ होते. त्यांचा या भूमीशी खूप जवळचा संबंध होता, आणि म्हणूनच या परिषदेच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि त्यांचं काम पुन्हा एकदा जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न होता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच वारशाच्या आधारावर तेलंगणा सरकार एक बुद्धिस्ट टुरिझम सर्किट बनवण्याचा विचार करतंय. यात फणिगिरी, धुलीकट्टा, नागार्जुन कोंडा आणि बुद्धवनम या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांना एकत्र जोडलं जाईल. म्हणजे ही फक्त एक परिषद नाही, तर त्या पुढे जाऊन एक ठोस योजनासुद्धा आहे. बरं, आता जरा बिग पिक्चर पाहूया. ही परिषद आणि हे टुरिझम सर्किट हे फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नाहीयेत. याच्या मागे एक खूप मोठी आंतरराष्ट्रीय रणनीती, एक स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीला आंतरराष्ट्रीय राजकारणात सॉफ्ट पॉवर असं म्हणतात. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लष्करी ताकद किंवा पैशाचा दबाव टाकण्याऐवजी आपल्या संस्कृतीचा, आपल्या विचारांचा आणि मूल्यांचा वापर करून जगावर आपला प्रभाव निर्माण करणे. जबरदस्तीने नाही, तर आपलंसं करून. आणि खरं तर हेच भारताचं ध्येय आहे बघा. बौद्ध धर्माचा उगम आपल्याच देशात झाला, तर मग याच वारशाचा वापर करून या बौद्ध मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून जागतिक शांततेत भारताची जी ऐतिहासिक भूमिका होती ती पुन्हा एकदा मिळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण मग ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? म्हणजे हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? यातून आपण काय टेकअवे घेऊ शकतो? हे समजून घेण्यासाठी आपण दोन्ही बाजू पाहूया. एका बाजूला आहेत आजची जागतिक आव्हानं, संघर्ष आणि विभाजन, देशादेशांमधला अविश्वास, अस्थिरता. आणि दुसऱ्या बाजूला आहेत या परिषदेची उद्दिष्ट्य, संवाद आणि सलोखा, नैतिक नेतृत्व आणि चिरस्थायी शांतता. या 2 गोष्टी जेव्हा आपण समोरासमोर ठेवतो तेव्हा या परिषदेचं खरं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, की हे जे प्राचीन ज्ञान आहे, गौतम बुद्धांचे हजारो वर्षांपूर्वीचे विचार आहेत,
ते आजच्या ह्या गुंतागुंतीच्या काळात, आजच्या मॉडर्न डिप्लोमॅसीला म्हणजे मुत्सद्देगिरीला एक नवी दिशा देऊ शकतात का? यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.